पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याचं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कबूल केले। वाळू चोरीत पोलीस किंवा महसूल विभागातील कुठली तरी व्यक्ती पार्टनर असल्याचा गौप्यस्फोट पालकमंत्री यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्याने प्रशासकीय विभागात एकच खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाळू उपसा थांबला गेला, पण पंढरपूरचा वाळू उपसा थांबला गेला नाही। यासाठी पोलीस किंवा महसूल विभागातील कुठली तरी व्यक्ती पार्टनर अर्थात भागीदारी पद्धतीने वाळू तस्करांसोबत काम करत आहे। त्यामुळेच पंढरपुरात वाळू उपसा होतो। पंढरीच्या वाळू उपशाबाबत आपण गंभीर दखल घेतली असल्याची कबुली राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे। पंढरपूरच्या वाळू उपशाबाबत प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक यांना वाळू उपसा थांबवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। प्रशासनातील कुठली तरी व्यक्ती वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तीमध्ये सामील असल्याशिवाय वाळू उपसा थांबणार नाही असे सांगत प्रशासकीय पातळीवरील यंत्रणेतूनच वाळू तस्करांना मदत होत असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले। मूळ विषयावर आपण आलो। आजच्या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा विषय वाळू चोरीचा विषय जो आपल्या अजेंड्यावर आहे। या संदर्भात मी जिल्ह्यातली वाळू चोरी कमी झाली, पण पंढरपुरातली वाळू चोरी कमी झाली नाही आणि हा विषय गांभीर्याने घेतला। माननीय कलेक्टर महोदयांनी तातडीने सूचना दिलेल्या आहेत। मी सूचना दिलेल्या आहेत संबंधित DYSP, संबंधित प्रांत, संबंधित तहसीलदार, ही व्यवस्थेतला कुठला तरी एक माणूस जर वाळू चोरांच्या सोबत नसेल तर वाळू चोरी होऊ शकत नाही। ज्या दिवशी पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन वाळू बंद करायचा निर्णय घेईल त्या दिवशी 100% बंद होईल। जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत या दोघातलं कोणी ते पार्टनर आहे हे 100% आहे। त्यामुळे मी तशा सूचना तातडीने दिलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीत वाळू चोरी चालू देणार नाही। या संबंधात जर कोण हलगर्जीपणा केला किंवा कोण मदत करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, अशा स्पष्ट सूचना आज मीटिंगमध्ये दिलेल्या आहेत। सन्माननीय कलेक्टर महोदयांनी त्या संदर्भात तशा सूचना दिलेल्या आहेत आणि 100% वाळूची चोरी थांबवण्याचा आमचा प्रयत्न